दोस्ती भाग दुसरा लेखिका मधुराणी. याचा पहिला भाग पाहिला नसेल तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक दिलेली आहे. तर कोण आहे ही अनिशा आणि ती या अवस्थेत कशी आणि यांचा तिच्याशी काय संबंध ते आजच्या भागामध्ये आपण जाणून घेऊयात. साधारण 1 वर्षापूर्वीची गोष्ट. श्रीकांतच्या घराच्या बाजूच्या घरात एक मुलगी राहायला आली होती. शेजारच्या काकांची कोणीतरी भाची आली आहे असं आईला बोलताना श्रीने ऐकलं होतं. त्याने काही जास्त लक्ष दिलं नव्हतं. एक दिवस ती घरी आली. शेजारच्या काकींनी काहीतरी पाठवलं होतं म्हणून. त्यावेळी श्रीने तिला पहिल्यांदा बघितलं. खूप सुंदर होती ती. गोल चेहरा, स्ट्रेट केलेले केस, मॉडर्न जीन्स टॉप आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तिच्या चेहऱ्यावरचं ते गोड स्माईल. हाय, मी अनिशा. तू घरी नसतोस का? मी इथे येऊन 15 दिवस होऊन गेले आणि आज मी तुला पहिल्यांदा बघते. श्री म्हणतात ना तुला? बरे झालं, मला समवयस्क कोणीतरी भेटलं. इथे जॉबसाठी आली आहे पण बाकीचा टाईम खूप बोर होतं. फ्रेंड्स? तिने विचारलं. श्रीला काही बोलायला न देता धडाधड बोलत तिने मैत्रीचा हात पण पुढे केला. श्रीने पण तिची मैत्री स्वीकारली आणि थोड्या दिवसातच ती त्यांच्या घरात पण रुळून गेली. श्रीला आराध्या आवडते हे कुठून कसं माहीत नाही, तिला कळलं. तिने स्वतः आराध्याला भेटून श्रीबद्दल गुणगान गाऊन अगदी श्रीच्या बड्डेच्या दिवशीच त्याला आराध्याच्या होकाराचं सरप्राईज दिलं. आराध्या आणि अनिशाची पण छान गट्टी जमली. कधीकधी मित्रांना काही सांगून तिघेजण फिरायला जायचे. आराध्या आणि श्री गर्लफ्रेंड बॉयफ्रेंड असून पण त्यांना अनिशासोबत हवी असायची. अनिशा होतीच तशी गोड, पटकन मिसळून जायच्या तिच्या स्वभावामुळे सगळ्यांना ती हवी असायची. अनिशा आणि आराध्या दोघींनी मिळून श्रीला थोड्याफार ज्या काही वाईट सवयी होत्या त्या सोडायला लावल्या. अनिशा खूप हुशार होती. MPSCमध्ये तिने टॉप केलं होतं आणि आता पुढच्या जॉबसाठी ती इकडे मुंबईला आली होती. त्या प्रोसेसमध्ये तिचा महिना गेला आणि त्यानंतर ती चांगल्या पोस्टवर जॉबला लागली. पहिला दिवस होता म्हणून श्रीच्या घरी येऊन तिने श्रीच्या आईबाबांचे आशीर्वाद घेतले. पण श्री घरी नव्हता. काकू, श्री कुठे आहे? तिने विचारले. अगं, तो स्टेशनजवळ असेल. आज खूप दिवसांनी मित्रांना भेटायला गेलाय. येईल इतक्यात, तू थांब, श्रीच्या आईने उत्तर दिलं. नको काकू, मी श्रीला तिथेच भेटेन. उशीर झालाय, तसंही मी ट्रेनने जाणार आहे, त्यामुळे त्याला भेटूनच जाईन. निघते म्हणत ती धावत निघाली सुद्धा. अगं पण ते, श्रीच्या आईचं वाक्य अर्धवटच राहिलं. फास्ट धावत ती स्टेशनजवळ आली. श्री, अभय, नितीन आणि विनोद सोबत गप्पा मारत उभा होता. श्री, अरे आज माझा फर्स्ट डे आहे, माहीत आहे ना तुला? तुला सांगितलं होतं ना मी, तरी तू लवकर का निघालास? मी घरी जाऊन आले. चल, मला उशीर होतोय, लवकर मला विश कर. जवळपास धावत येऊन तिने श्रीला ओरडत सांगितलं. श्री एकदम बावरला. इतके दिवस त्याने अनिशाला त्याच्या मित्रांपासून लपवलं होतं आणि आज ती अचानक त्यांच्यासमोर आली होती. गव्हर्नमेंट ऑफिस असल्यामुळे ती आज फॉर्मल साडी घालून आली होती. श्रीने कसंबसं हसत तिला बेस्ट ऑफ लक म्हणत विश केलं आणि ती गेली. विनोद, नितीन, अभय ती जाईपर्यंत पूर्ण वेळ तोंड उघडं ठेवून तिच्याकडे बघत होते. कोण रे ही? तू कसं ओळखतो हिला? एवढी फ्री तुझ्याशी बोलली, आम्हाला कशी नाही माहिती? नाव काय तिचं? तिघांनी श्रीवर प्रश्नांच्या फैरी झाडायला सुरुवात केली. अनिशा नाव आहे तिचं. शेजारी राहते म्हणून ओळख आहे. मला काम आहे, मी निघतो म्हणून श्रीने त्यांना कटवलं. आता रोज तिला येता जाता बघणं तिघांचा जसा छंद झाला होता. तिला बघून काही ना काही कमेंट रोज पास होत असत. श्रीचे मित्र म्हणून तीही दुर्लक्ष करून निघून जायची. एकदा श्रीची आई आजारी पडली. घरात आणि कोणी लेडीज पण नाही, तर हिने जॉबचा विचार न करता रात्रंदिवस जागून तिची सेवा केली. अशी होती अनिशा. एक दिवस तिला काय माहीत काय सुचलं, ती हातावर स्वतःच्या नावाचा टॅटू कोरून आली. 2 स्टार अनिशा आणि स्टार. तो दिसेल असा हात चेहऱ्यासमोर ठेवून 100 सेल्फी काढून झाल्यावर ती श्रीला टॅटू दाखवायला आली. अगं पागल, एवढा मोठा टॅटू काढलास?
दुखलं असेल ना खूप. उगाच कशाला, श्रीने काळजी व्यक्त करत म्हणाला. अरे ऑफिसमध्ये परवा सेलिब्रेशन आहे आणि कधी नव्हे ते मॉडर्न ड्रेस परमिशन आहे. तसं ही रोज साडी घालून मी बोर झाले रे. मस्त वेस्टर्न लुक असणार आहे आणि माझ्या मनात खूप दिवसांपासून टॅटू काढायचा होता. तर मस्त सूट होईल ना त्या लुकला, म्हणून आजच काढला. मस्त आहे ना, ती श्रीला म्हणाली. ती अगदी लहान मुलींसारखी आनंदात सर्व श्रीला बोलत होती. हो ग बाई, तू ऑलरेडी सुंदर आहेस, तुला गरज नाही असं काही करायची. तरी पण जाम भारी आहे हा, श्रीनेही कौतुक केलं. ती खुदकन हसली. तिच्या ऑफिसची सेलिब्रेशनची पार्टी. तिने ब्लॅक कलरचा हाफ वन पीस घातला. पूर्ण मॉडर्न लुकमध्ये तयार होऊन ती ऑफिसला गेली. आज तिला बघणारा प्रत्येकजण घायाळ होत होता. खूप आनंदाने ती पार्टी एन्जॉय करत होती. तिच्या गोऱ्या शरीरावर काळा रंग उठून दिसत होता. पण आज तिच्या आयुष्यातलाच काळा दिवस होता याची तिला कल्पनाच नव्हती. पार्टी संपायला उशीरच झाला. बापरे, 9 वाजून गेले म्हणत ती स्टेशनवर आली. तर पुढची ट्रेन पण लेट. घराजवळच्या स्टेशनवर तिला यायला 11 वाजून गेले. श्रीला तिने आपल्या स्टेशनजवळ आलेच 15 मिनिटात असा मेसेज केला. ती स्टेशन बाहेर आली. अभय, नितीन, विनोद तिथेच उभे होते. आजचा तिचा लूक बघून पुरते घायल झाले होते. नशेचा अंमल तर मनावरच होताच. अभयने तर पुढे जाऊन डायरेक्ट तिचा हात धरला. हाय जानेमन, कसली हॉट दिसतेस यार तू, असं वाटतंय तुला, म्हणत तो तिच्या चेहऱ्याजवळ जात होता. तोच तिने त्याच्या खाडकन थोबाडीत मारली. इतके दिवस श्रीचे मित्र आहात म्हणून तुमची सगळी नाटकं खपवून घेतली, तर आज अतिच केलं तुम्ही. तेव्हाच तुमच्या तिघांनाही पोलिसात द्यायला हवं होतं. ती खूप चिडली होती आणि तिने मारल्यामुळे ते तिघे पण चिडले होते. ए अभयला मारायची हिंमत कशी केली तू, म्हणत नितीन आणि विनोद तिच्या अंगावर धावून आले. तिने पण रागाने त्या दोघांच्या पण कानाखाली एक एक ठेवून दिली. चिडलेल्या अभयने जबरदस्तीने तिला भिंतीला टेकवलं आणि तिला किस करायचा प्रयत्न करू लागला. ते दोघे पण दोन्ही बाजूंनी आले. आता तिघांपुढे तिची प्रतिकारशक्ती कमी पडू लागली. कसंबसं तिघांना ढकलून ती वाट दिसेल तशी धावायला लागली. पण आज तिघांच्यातला राक्षस जागा झाला होता. शेवटी त्यांनी तिला पकडलंच. तिघांनी मिळून तिला मारायला सुरुवात केली. ती जमिनीवर पडली. आज नेमकी मोठी पर्स घरी ठेवून तिने छोटी पर्स आणल्यामुळे तिचा पेपर स्प्रे, सेफ्टी चाकू सगळं घरीच राहिलं होतं. दारू पिऊन भान विसरलेल्या त्या तिघांपुढे ती हतबल झाली होती. हात जोडून जमिनीवर मागे मागे सरकत ती त्यांना विनवू लागली. प्लीज मला जाऊ द्या, माझी स्वप्न पूर्ण करायला आले मी इथे. खूप अभ्यास करून मेहनतीने मी MPSC केली आहे आणि हा जॉब मिळवला आहे. प्लीज मला जगू द्या. माझ्या आईबाबांचं स्वप्न पूर्ण करायला मी एवढी लांब आले आहे. माझी महत्त्वाकांक्षा इच्छा बघून काळजावर दगड ठेवून त्यांनी मला या मायानगरीत पाठवले. प्लीज प्लीज त्यांच्यासाठी तरी मला जगू द्या प्लीज. ती रडत होती. पण हैवान अंगात संचारलेल्या तिघांनी तिचं एकही ऐकलं नाही आणि तिच्या करुण किंकाळ्यांनी आसमंत भरून गेला. इकडे तिची काकी आणि श्रीची आई दोघीही घाबरल्या होत्या. त्या श्रीला तिला बघायला जा म्हणून सांगत होत्या. आज आराध्याचे घरचे कुठेतरी बाहेर गेल्यामुळे ती बिनधास्त श्रीसोबत फोनवर बोलत होती. काकीचं ऐकून श्री अनिशाला बघायला जाणार, पण तेवढ्यात तिचा मेसेज आला, येते 15 मिनिटात. काकू टेन्शन घेऊ नका, तिने मेसेज केला येईल 15 मिनिटामध्ये सांगून तो सुद्धा पुन्हा फोनवर बिझी झाला. अर्धा तास होऊन गेला तरी तिचा काही पत्ता नाही. आता मात्र श्री पण घाबरला. मी येतो बघून म्हणून तो पटकन घराबाहेर पडला. स्टेशनजवळ कोणी नव्हतं. वाटेत पण ती भेटली नाही. हमाल काकांना विचारू म्हणून तो फुटपाथजवळ गेला, पण आज ते पण जागेवर नव्हते आणि नेहमी 11-12पर्यंत असणारे त्याचे तिन्ही मित्र पण नव्हते. श्रीच्या मनात शंकेची पाल चुकचुकली. यांनी तिला काही केलं तर नसेल ना. मनात विचार येताच तो घाबरला. इकडे तिकडे धावत तो अनिशाला शोधू लागला, पण त्याला आता खूप उशीर झाला होता. तिकडे ती ओरडत किंचाळ्या फोडत ओरडत होती, पण त्या तिघांच्या मनावर त्याचा काही परिणाम होत नव्हता. जबरदस्तीने हवं ते मिळाल्यावर तिघे शांत झाले. आता भानावर आल्यावर आपण काय केले याची त्यांना जाणीव झाली.
अनिशाच्या स्वप्नांची आणि शरीराची तर काही क्षणात वाट लागली होती. स्वतःवर झालेला भयानक आघात सहन न होऊन ती पाणी पाणी म्हणत जवळपास बेशुद्ध होत चालली होती. आपण हे काय करून बसलो हे कळल्यावर तिघे घाबरले. ही शुद्धीवर आल्यावर सगळ्यांना खरं काय ते सांगेल. सकाळी हिला लोक बघतील आणि पोलीस आपल्याला पकडून नेतील. या भीतीने त्यांनी आणखी एक भयानक प्लॅन ठरवला. तिच्यावर तिघांनी मिळून केलेले अत्याचार काय कमी होते म्हणून त्यांनी तिला जाळून टाकायचं ठरवलं. जवळच एक छोटी नदी होती. तिला नदीजवळ जाळायचं म्हणजे राख पण नदीत वाहून जाईल आणि कोणताच पुरावा सापडणार नाही असं त्यांनी ठरवलं. नितीनने पेट्रोल आणायचं ठरवलं आणि बाकी दोघे तिला उचलून नदीजवळ घेऊन गेले. पेट्रोल न्यायला आलेला नितीन जाताना श्रीला दिसला. तो धावत नितीनजवळ आला आणि अनिशाला बघितलंच का विचारलं. पण घाबरलेल्या नितीनने त्याला धक्का दिला आणि तो पळत सुटला. पडलेला श्री उठला. नित्याने असं काय केलं आणि कुठे गेला? माझ्या मनातील शंका खरी तर नाही ना? आणि नितीनच्या हातात कॅन होता म्हणजे? नाही, असं काही नसू दे. मला त्याला शोधायला हवं. मनात म्हणत श्री नितीन कोणत्या दिशेने गेला असा विचार करत अंदाजाने धावू लागला. कणत असलेल्या अनिशाचा काही विचार न करता नितीनने पूर्ण कॅन तिच्या अंगावर ओतला आणि काडी टाकली. क्षणात तिच्या देहाने पेट घेतला आणि तिघे बाजूला जाऊन उभे राहिले. तिच्या हृदयद्रावक किंकाळ्या जणू त्यांच्या कानात जातच नव्हत्या. अंदाजाने नितीनच्या मागून धावत आलेला श्री समोरचं दृश्य बघून जागीच थिजला. एक जिवंत देह तडफडत जळत असलेला दिसत होता. तिच्या किंकाळ्या काळीच फाडणाऱ्या होत्या. त्याने आवाज ओळखला. अनिशा! जोरात ओरडून तिच्याजवळ जात बाजूला पडलेला कॅन उचलून धावत जाऊन त्याने नदीवरून पाणी आणलं आणि तिच्यावर तो ओतू लागला. अनिशा, काही नाही होणार तुला, मी वाचवेन तुला, बडबडत तो पाणी आणत होता. त्याने फक्त 2 वेळा पाणी आणून ओतलं पण तेवढ्यात नितीन, अभय, विनोद त्याच्या अंगावर धावून आले. शिर्या, वेड लागलंय का? ती वाचली तर आम्ही कायमचे अडकू म्हणत त्यांनी श्रीला पकडून लांब ओढायला सुरुवात केली. तुम्ही साल्यांनो, तुमची हिंमत कशी झाली अनिशाला हात लावायची? श्री पण त्यांच्या अंगावर धावून गेला. ते त्याला अडकवून ठेवू लागले. तिघांपुढे त्याची पण ताकद कमी पडत होती. पुन्हा कसं तरी तिघांना ढकलून तो पाणी आणायला धावला. पण आता काही उपयोग नव्हता. तडफडणाऱ्या अनिशाची हालचाल कधीच थांबली होती. इतके आघात सहन करूनही जगण्याची जिद्द असलेली तिची प्राणज्योत विझली होती. तिचा असा मृत्यू बघून श्री रडत बेशुद्ध झाला. शुद्धीवर आल्यावर त्याला पुन्हा तिघे जवळ दिसले, पण आता ते वेगळीकडे होते. अनिशा कुठे? त्याने उठत विचारलं. ती गेली, नितीनने बेफिकरपणे उत्तर दिले. नाही, तुम्ही असं करायला नको होतं. मी आता पोलिसात जाऊन तुमची तक्रार करणार. श्री निश्चयाने उठला. पण त्यांना त्याचा अंदाज होता, त्यामुळे तिघांना पुढचा प्लॅन ठरला होता. श्री, जित्या माहीत आहे ना तो आणि त्याचे मित्र आता आराध्याच्या घराजवळच आहे आणि आज तिच्याशिवाय घरात कोणी नाही आहे तुला माहीत असेलच. तू पोलिसात गेलास तर जी अनिशाची अवस्था झाली आहे ना तीच आराध्याची असेल. आराध्या सुखरूप हवी असेल तर हे प्रकरण इकडेच विसरायचं. गप्प घरी जा आणि तुमच्या लाडक्या अनिशाला शोधण्याच्या कार्यात घरच्यांना मदत कर. पोलिसांना शोधून ती सापडणार नाहीच, त्यामुळे गप्प तीच कोणावर तरी प्रेम होतं त्यामुळे ती त्याच्यासोबत पळून गेली असेल असं सांगून सगळ्याचं तोंड बंद करायचं. नाहीतर आज अनिशाला जसं बघितलंस तशीच आराध्याला बघायची मनाची तयारी करून ठेवायची. कळलं ना? छद्मी हसत तिघांनी पण श्रीला धमकावलं. श्रीच्या डोळ्यासमोर आराध्याचा चेहरा आला. हे वाया गेलेले मित्र बोलले तसं करायला मागे पुढे बघणार नाहीत याची त्याला पूर्ण कल्पना होती. तो घरी आला. त्याने अनिशा भेटली नसल्याचं सांगितलं. पुढचं सगळं त्यांनी सांगितल्याप्रमाणे झाल्यामुळे ती खरंच पळून गेली असेल समजून पोलिसांनी तपास बंद केला. पुढचे 3 महिने झाल्या प्रकारच्या धक्क्याने श्री आजारी होता. आराध्याला त्रास नको म्हणून त्याने हे सर्व सहन करून सगळं विसरून पुन्हा नव्याने सुरुवात करायची ठरवलं. आणि आज अशा रूपात अनिशा त्यांच्यासमोर उभी होती. आठवलं ना? मीच ती, अनिशा म्हणाली. एकदम सगळं आठवल्याने सगळे घाबरून तिच्याकडे बघू लागले. काय आठवलं ना? तिने जोरात हसत विचारलं. हो, तू परत का आलीस? अभयने धीर करून अडखळत विचारलं. का म्हणजे?
बदला घ्यायला. काय चूक होती माझी सांगा, ज्याची इतकी भयानक शिक्षा मिळाली मला. इतकं मेहनतीने शिकून सवरून आता कुठे मला चांगला जॉब मिळाला होता. पण तुम्ही माझ्या सुखाला आग लावली, मला संपवलं. पोलिसांना हे सगळं कळेल आणि ते तुम्हाला पकडतील याची वाट बघत राहू का मी? आणि त्यांनी पकडलं तरी तुम्हाला फाशी कधी मिळेल काय माहीत. तारखांवर तारखा वाढत जातील, पण तुमची फाशी जायची वेळ काही येणार नाही. आणि तुम्ही केलेल्या एवढ्या भयानक गुन्ह्यासाठी नुसती फाशी पुरेशी नाहीच आहे. ती पुन्हा हसू लागली. चौघे आता खूप घाबरले होते. तू आधीपासूनच आम्हाला आवडली होतीस आणि त्या दिवशी तर एवढा शॉर्ट ड्रेस घातला होतास की आमचं भान हरपलं. नितीन अजून पण निर्लज्जपणे बोलत होता. शॉर्ट ड्रेस? ती एकदम भडकली. काय म्हणालास तू? शॉर्ट ड्रेस घातला म्हणून असं केलं तुम्ही? जर शॉर्ट कपडे हे वासना जागवणारे असतील तर मग 4-5 वर्षाच्या निरागस बालिकेवर, हॉस्पिटलमध्ये ॲडमिट असलेल्या आजारी महिलेवर आणि अगदी 70 ओलांडून गेलेल्या महिलेवर का अत्याचार झाले सांगा? आत्तापर्यंत त्या बिचाऱ्यांनी असं काय आव्हानात्मक केलं होतं की ज्याने विकृती चाळवली गेली? सांगा ना. तिने नितीनला हवेत वर अधांतरी उभं केलं. त्याचा श्वास अडकू लागला. तिचे डोळे आता जणू आग ओतत होते. माझ्या शॉर्ट ड्रेसमुळे जर तुला एवढं वाटलं तर मग तुझी बहीण असा ड्रेस घालून तुझ्यासमोर आली असती किंवा भविष्यात तुमची मुलगी तुमच्यासमोर असे कपडे घालून आली असती तर तिच्यासोबत पण तुम्ही असंच केलं असतं का? जर कपडेच एवढं महत्त्वाचं कारण असेल हे सगळं होण्यामागे, तर मग तुम्ही तुमच्या बहिणीसोबत पण असंच केलं असतं का? सांगा ना. ते सर्व गप्प झाले. नाही, हे असंच चालू राहणार मला माहीत आहे. सगळ्यांची मनच विकृत झाली तर त्याला कोण काय करणार? पण यापुढे मी असं काहीही होऊ देणार नाही. का म्हणून तिने सहन करायचं? शरीर रचना हा तिचा दोष कसा असू शकतो? मुळात तिला हे सगळे अवयव देवाने दिले आहेत. तिने कितीही पूर्ण कपडे घातले तरी ते लपू नाही शकणार. आणि घरातल्या कोणत्या स्त्रीने छोटे कपडे घातले तर नाही ना तुमची वासना जागृत होत? तेव्हा राहतो ना कंट्रोल. मग तेच कंट्रोल इतर स्त्रियांच्या बाबतीत का नाही करू शकत तुम्ही? तिने दरडावून विचारलं. तू आम्हाला शिकवू नकोस, कळलं ना? विनोद चिडून बोलू लागला. श्री त्यांना गप्प करायचा प्रयत्न करत होता, पण ते ऐकत नव्हते. श्री, ते आता माणूस उरलेच नाहीयेत. वासनेने बरबटलेले वासनांध पिशाच्य झालेत ते. पण प्रत्येकाला त्याच्या पापाची शिक्षा मिळतेच. अनिशाने बोलता बोलता आणखी भयानक रूप घेतलं. अचानक तिघेजण जमिनीवर गडाबडा लोळू लागले. त्यांच्या शरीराची आग आग होत होती. अनिशा क्रूर हसत होती. तिघांच्याही शरीराने एकदम पेट घेतला. आगीची तीव्रता त्यांचं मांस जाळत होती. अनिशा, प्लीज आम्हाला सोड, ते गयावया करू लागले. मी पण अशीच मला सोडा म्हणून रडत होते. आठवा जरा. पण माझा आवाज तुमच्यापर्यंत पोचतच नव्हता ना? दुखतंय ना तुम्हाला? मग जेव्हा इतके अत्याचार करून तुम्ही मला जिवंत जाळलं तेव्हा मला किती त्रास झाला असेल विचार करा. जसं मी तडफडले ना तसं आता तुम्ही तडफडायचं. तिने आणखी आगीची तीव्रता वाढवली. त्यांच्या शरीराचा एक एक अवयव जळत होता. ते जोरजोरात तडफडत ओरडत होते. त्यांच्या शरीराची पूर्ण राख झाल्यावरच ती शांत झाली. श्री थरथरत उभा होता आणि समोर अनिशा तिच्या आधीच्या सौम्य रूपात तेच तिचं हसू चेहऱ्यावर ठेवून उभी होती. मला काही कसं नाही झालं? अनिशा, मला पण शिक्षा दे गं. तुझा एवढा जवळचा मित्र असून पण मी तुला वाचवू नाही शकलो. श्री रडू लागला. श्री, तू मला काही केलं नव्हतंच. ज्यांनी केले त्यांना त्याची शिक्षा मी दिली. पण तू पण त्यांचाच मित्र म्हणून तुझ्या समोर हे सगळं घडवलं मी. जे आता काही तू अनुभवलंय त्याच्या भीतीने तरी तू काही वाईट पाऊल उचलणार नाहीस याची मला खात्री आहे. श्री, माझी स्वप्न तर मी नाही पूर्ण करू शकले. मी पळून गेले असं समजल्यामुळे आईबाबांच्या मनातून पण मी उतरले असेल. सगळं खूप वाईट झालं रे माझ्यासोबत. पण मला वचन दे श्री, तू पुन्हा असं कोणत्या मुलीसोबत घडू देणार नाहीस. आराध्याला कधी फसवू नकोस. तिच्यासोबत लग्न कर आणि माझ्या आईबाबांना जाऊन भेट. त्यांची मुलगी तर गेली पण तू त्यांचा मुलगा हो. त्यांची काळजी घे प्लीज. श्री, करशील ना रे? अनिशा, मी सगळं करेन. पण तू नको ना गं जाऊस. प्लीज राहा ना गं इथेच पूर्वीसारखी. श्री रडू लागला.
मला जावं लागेल श्री. जगात खूप जणींना मला वाचवायचं आहे आणि अशा नराधमांना धडा शिकवायचा आहे. येते मी. डोळ्यातलं पाणी लपवत, चेहऱ्यावर नेहमीचं निरागस हसू ठेवत अनिशा हवेत विरून गेली. समाप्त. तर मित्रमैत्रिणींनो, आजची ही कथा जर तुम्हाला आवडली असेल तर तुमच्या जास्तीत जास्त मित्रपरिवारासोबत शेअर करायला विसरू नका. आत्तापर्यंत अनेक स्त्री मुक्ती चळवळी झाल्या, समानता अधिकार झाली, तिच्यावर अन्याय झाला, नंतर त्या विरोधात कॅन्डल मार्च देखील झाली. पण खरंच ती सुखी आणि सुरक्षित आहे का? 8 मार्च या जागतिक महिला दिनाच्या दिवशी स्त्रियांचा आदर केला जातो, ते पण फक्त विश करण्यापुरतं. ते तर कोणीही करेल. हिम्मत असेल तर त्यांना आयुष्यभर सन्मानाने जगू द्या. जिच्यावर अन्याय होतोय ती सुद्धा कोणाची तरी आई, कोणाची तरी बहीण किंवा कोणाची तरी मुलगी आहे. स्वतःच्या आई, बहीण किंवा मुलीवर अत्याचार होताना दिसला असतात तर तुम्ही गप्प बसला असतात का? नाही ना. मग ती पण तुमच्यासारखी, बहिणीसारखी किंवा मुलींसारखी आहे, तिला मदत करा. चळवळी, कॅन्डल मार्च होतच राहतील, पण सुधारणेची सुरुवात स्वतःच्या घरापासून, स्वतःपासून करा. कोणत्याही मुलीबद्दल वाईट विचार मनात आणताना स्वतःच्या घरातल्या लाडक्या बहिणीचा चेहरा नक्की डोळ्यासमोर आणा. धन्यवाद. थँक्यू. पुन्हा भेटूया नवीन अशीच एक कथा घेऊन. तोपर्यंत बाय बाय. कथा आवडली असल्यास व्हिडिओला लाईक करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करा. तसेच बेल आयकॉनवर क्लिक करून ऑलवर सेट करा, म्हणजे तुम्हाला नवनवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन लगेचच मिळतील. धन्यवाद.